गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 57वा दिवस आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण PSIला आलेले क्वेश्चन्स घेतले आहेत. कोणकोणते? गणित आणि बुद्धिमत्तेचे. आणि जीके जीएसचे थोडे प्रश्न घेतले आहेत. असे प्रश्न जे पोलीस भरतीला जे शेवटचे 5-10 प्रश्न असतात बघा, जे थोडेसे गेम चेंजर किंवा मेरिट ठरवणारे असतात, थोडेसे अवघड, तर त्या लेवलचे आपण ते क्वेश्चन घेतले आहेत. करून तर बघा, फार अवघड नाहीये. लेक्चर बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो? तर हा 4 जानेवारीला साजरा केला जातो. आता ब्रेल लिपी ही कोणासाठी असते? तर ही अंध व्यक्तींसाठी असते. आणि ती कशा पद्धतीने असते? ते जे पेज असतं त्याच्यावर असे उठावदार ठिपके असतात आणि त्या ठिपक्यांच्या स्वरूपाने जे अंध व्यक्ती असतात त्याला टच करून, हे बघा ह्या फोटोमध्ये दाखवले, त्याला टच करून ते वाचन करतात, त्यांचं लिहिलेल्या शब्दांचं ते आकलन करतात. मग हे कशा पद्धतीने असतं? हे अंक पण असतात, अक्षर पण असतात आणि चित्रे सुद्धा असतात, चिन्हे सुद्धा असतात. त्यांना स्पर्श करून अंध व्यक्ती वाचन करतात. अशा पद्धतीने ही ब्रेल लिपी असते. मग ब्रेल लिपीवर तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर ब्रेल लिपी ही शरीराच्या कोणत्या अपंगत्वासाठी आहे? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हे म्हणजे असं थोडंसं वेगळं आहे ना. मग कोणत्या अपंगत्वासाठी? तर अंधत्वासाठी. ठीक आहे. मग तुम्हाला दुसरा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की ब्रेल लिपी ही कोणी सुरू केली किंवा या लिपीचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला आहे? लुईस ब्रेल. लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला आहे. आणि त्यांचा जन्म हा 4 जानेवारीला झाला, म्हणून त्यांच्या बर्थडे निमित्त थोडक्यात हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि जागतिक ब्रेल दिवस हा ऑफिशियली कधीपासून सेलिब्रेट करायला लागले? तर UN ने 2018 मध्ये 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस हा ऑफिशियली अनाउन्स केला आणि तेव्हापासून जागतिक ब्रेल दिवस हा सेलिब्रेट करायला लागलाय. आता आपण जानेवारी महिन्यातले इम्पॉर्टंट डेज बघूया, कारण आपली एक्झाम आता 2-3 महिन्यात येईल आणि 2-3 महिन्याचे सगळ्यात इम्पॉर्टंट डेज कुठले आहेत ते विचारले जाऊ शकतात. मग आपण जानेवारी महिन्यातले इम्पॉर्टंट डेज बघूया. तर पहिला आहे 1 जानेवारी. 1 जानेवारीला कोणता दिवस असतो? तर जागतिक शांतता दिवस. जरी मी लिहिलं नाही तर मी जे बोलते त्याचे नोट्स काढा. दुसरा इम्पॉर्टंट डे काय आहे? तर 3 जानेवारी. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. ठीक आहे. पुन्हा तिसरा आहे 4 जानेवारी. 4 जानेवारीला काय असतं? तर आत्ताच आपण पाहिलं जागतिक ब्रेल दिवस. पुन्हा चौथा आहे 9 जानेवारी. 9 जानेवारी आपण मागे पण पाहिलं होतं. काय आहे? प्रवासी भारतीय दिवस आहे. आता 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस का सेलिब्रेट करतात? कारण महात्मा गांधी हे साऊथ आफ्रिकावरून इंडियामध्ये परत आले होते आणि त्यामुळे 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस सेलिब्रेट करतात, कारण ते 9 जानेवारीला आले होते. पुन्हा पुढचा महत्त्वाचा दिवस आहे 10 जानेवारी. 10 जानेवारीला काय सेलिब्रेट करतात? तर जागतिक हिंदी दिवस. मग राष्ट्रीय हिंदी दिवस कधी असतो? ते पण मला तुम्ही सांगायचंय. त्यानिमित्ताने बरेचसे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता त्याच्या पुढचा महत्त्वाचा दिवस आहे 12 जानेवारी आणि हा खूप वेळा विचारलेला आहे. काय आहे? राष्ट्रीय युवा दिवस. आणि हे कोणाच्या जयंतीनिमित्त साजरं करतात? तर स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन सेलिब्रेट करतात. त्याच्या पुढचा महत्त्वाचा दिवस कुठला आहे? 15 जानेवारी. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिवस असतो. तुम्हाला इथे मकर संक्रांती कधी आहे हे नाही विचारणार, जे महत्त्वाचे आहेत ते विचारणार. आता पुढचा दिवस कुठला आहे? 16 जानेवारी. 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करतात. आणि हे जे आहेत ना राष्ट्रीय स्टार्टअप दिवस वगैरे, हे आता सुरू केलेले आहेत, म्हणजे एवढ्या 4-5 वर्षांमध्ये. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा त्याच्या पुढे 16 जानेवारीच्या पुढे इम्पॉर्टंट दिवस कुठला आहे? 23 जानेवारी. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती काय म्हणून साजरी करतात? तर पराक्रम दिवस. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. पुन्हा त्याच्या पुढे दुसरा महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे 24 जानेवारी. 24 जानेवारीला काय सेलिब्रेट करतात? तर राष्ट्रीय बालिका दिवस. आता 24 जानेवारीला आणखी एक गोष्ट झाली होती, आपण पाहिलं आहे मागे सुद्धा. 24 जानेवारी 1950 ला जे आपलं राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रीय गीत आहे, कुठलं? जनगण मन आणि वंदे मातरम, हे काय केलं होतं? ह्यांचा स्वीकार केला होता. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण हे मागे पाहिलं आहे. आता पुढचं आहे 25 जानेवारी. 25 जानेवारीला काय सेलिब्रेट करतात? तर राष्ट्रीय मतदान दिवस. आता हे इम्पॉर्टंट आहे, कारण आता सध्या इलेक्शन चालू आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारू शकतात. पुढचा महत्त्वाचा दिवस कोणता आहे? तो म्हणजे 26 जानेवारी. 26 जानेवारी तर सगळ्यांना माहिती आहे, आपला प्रजासत्ताक दिन आहे. आता तुम्हाला रिव्हिजन क्वेश्चन. 26 जानेवारीला आपले
प्रमुख अतिथी कोण येणार आहे हे तुम्ही मला सांगायचंय. त्याच्या पुढचा महत्वाचा दिवस आहे 30 जानेवारी. 30 जानेवारीला काय झालं आहे किंवा कोणता दिवस सेलिब्रेट करतात तर हुतात्मा दिन किंवा शहीद दिन हा सेलिब्रेट करतात. आणि 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर हे सगळे झाले आपले जानेवारी मधले महत्वाचे दिवस. चला आता पुढचा प्रश्न बघूया. मराठी चित्रपट सृष्टीतील कोणता चित्रपट ऑस्कर 2026च्या स्पर्धात्मक यादीत निवडला गेला आहे? स्पर्धात्मक यादीत. आता हे काय आहे हे मी सांगते. अगोदर आपलं उत्तर आहे दशावतार. आता होमबाउंड बद्दल मी मागे सांगितलं होतं, तुम्हाला आठवतंय मी पोलीस भरतीची स्टोरी सांगितली होती. हा होमबाउंड मूवी जो आहे तो भारताकडून ऑफिशियली ऑस्कर नॉमिनेशनसाठी पाठवलेला आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, ऑस्करलाच अकॅडमी अवॉर्ड्स असे सुद्धा म्हणतात. तर हे लक्षात ठेवा. जर अकॅडमी अवॉर्ड्स वगैरे ह्याच्यावर जर प्रश्न विचारला तर कन्फ्यूज करू नका. तर दशावतार ह्याची काय भानगडे हे मी सांगते. दशावतारचे जे निर्माते आहेत त्यांनी काय केलं, ह्या मूवीचं नॉमिनेशन कुठे पाठवलं? अकॅडमी अवॉर्ड्सची जी समिती आहे त्यांच्याकडे स्वतः त्यांनी ह्या मूवीचं नॉमिनेशन पाठवलं. मग त्या समितीने काय केलं की हा म्हणजे जो दशावतार हा मूवी आहे त्यांना योग्य वाटला. त्यामुळं त्यांनी ऑस्कर 2026च्या स्पर्धात्मक यादीत, यालाच कंटेन्शन लिस्ट असे म्हणतात, या कंटेन्शन लिस्ट मध्ये दशावतार या मूवीला घेतलं. आता या लिस्ट मध्ये किती मूवींची नावं असतात तर 150 मूवींचे टॉप मूवी जे असतात त्यांची नावं असतात. मग त्याच्यानंतर मूवी इलिमिनेट करून शेवटी किती राहतात? 5च मूवी राहतात आणि त्याच्यामधून ऑस्करचा जो सर्वोत्कृष्ट चित्रपट असतो तो निवडला जातो. तर हा फरक आहे. होमबाउंड हा ऑफिशियली पाठवलेला आहे आणि दशावतार हा निर्मात्यांनी समितीकडे त्याचं नाव पाठवून तो कंटेन्शन लिस्ट मध्ये सिलेक्ट झाला आहे. कळलं आता? कन्फ्युजन होऊन देऊ नका. आता आपण ऑस्कर अवॉर्ड बद्दल बघूया. आता दशावतार हा ऑस्कर मध्ये सिलेक्ट झाला हे एवढं का गाजतंय? कारण आजपर्यंत एकही मराठी मूवी ही ऑस्करच्या फायनल नॉमिनेशन पर्यंत पोहोचलेली नाहीये किंवा भारताची सुद्धा अधिकृत एंट्री म्हणून निवडला गेला नाहीये कुठला मराठी चित्रपट. मग दशावतार हा पहिला मराठी चित्रपट आहे जो ऑस्करच्या स्पर्धात्मक यादीत गेलेला आहे, म्हणून एवढी त्याची चर्चा होतीये. मग तुम्हाला हे माहितीये का पहिलं भारताचं नॉमिनेशन कोणत्या मूवीला मिळालं होतं? तर पहिलं नॉमिनेशन हे मदर इंडिया या मूवीला मिळालं होतं आणि ते कधी? 1957 मध्ये. ठीक आहे, कसाही प्रश्न विचारला तरी आला पाहिजे. आणि हे जे ऑस्कर अवॉर्ड आहे हे कितवं आहे? तर हे 98वा आहे. ह्यालाच अकॅडमी अवॉर्ड्स असे म्हणतात. आता दशावतारचे दिग्दर्शक कोण असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर दशावतार या मूवीचे दिग्दर्शक आहेत सुबोध खानोलकर. आणि यात सगळ्यात जास्त गाजलेलं कॅरेक्टर कोणाचं आहे? ते म्हणजे दिलीप प्रभावळकर यांचं. मग तुम्हाला प्रश्न आहे होमबाउंड ह्याचे दिग्दर्शक कोण आहेत? होमबाउंड या मूवीचे दिग्दर्शक कोण आहे ह्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय, कारण होमबाउंडवर आपण खूप डिटेलमध्ये तो क्वेश्चन पाहिला होता. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. 2024चा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर हा विनोद कुमार शुक्ल यांना प्रदान करण्यात आला आहे. आता यांचं नुकतंच निधन झालं आहे आणि हे खूप प्रसिद्ध कथालेखक, कादंबरीकार आणि कवी होते. त्याच्यामुळे यांच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. मग हे कुठून बिलॉंग करतात, म्हणजे हे कुठले आहेत? तर हे छत्तीसगडचे हिंदी भाषिक लेखक आहेत. आता मी तुम्हाला यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले होते ते सांगते. 1999ला त्यांना दीवार में एक खिडकी रहती है या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. पुन्हा त्याच्यानंतर 2024ला त्यांना लाईफ टाईम कॉन्ट्रीब्युशन साठी 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. आता लाईफ टाईम कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच काय की आतापर्यंत त्यांनी साहित्य क्षेत्रात जे कामगिरी केली आहे, जी पण कामगिरी, त्या सगळ्यासाठी 2024चा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता हा जो प्रश्न आहे तो परवा झालेल्या PSIच्या एक्झाम मधला प्रश्न आहे आणि याच्यावर प्रश्न विचारणं साहजिकच होतं, कारण भारत आणि पाकिस्तानचं जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा सिंधू नदी करार हा स्थगित केला होता. हे आणि ती न्यूज बरीच चर्चेत होती. आपण सुद्धा त्याच्यावर बरेच प्रश्न पाहिले आहेत. मग त्याच्यामुळं कोणकोणत्या गोष्टींवर प्रश्न विचारू शकतात? तर सिंधू, पुन्हा सिंधूच्या उपनद्या वगैरे, हे मी मागे सांगितलं होतं तुम्हाला. मग हे चिनाब, रावी, सतलज नदी ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. मग सिंधू नदीवर डायरेक्ट प्रश्न न विचारता तिच्या उपनद्यांवर प्रश्न विचारलेले आहेत आणि हे विचारणं साहजिकच होतं. जसं इथे प्रश्न विचारलेत PSIला, तसं पोलीस भरतीला सुद्धा इतके अवघड नाही विचारणार, पण प्रश्न विचारू शकतात, म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे. तर आपण बघूया. आता आपलं पहिलं विधान आहे,
चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते. तर हे काय आहे? चूक आहे. कारण चिनाब नदी ही बारालाच्या खिंडीजवळ उगम पावते आणि पुढे पाकिस्तानमध्ये जाऊन सिंधू नदीला मिळते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे काय झालं? उत्तर चूक झालं. पुन्हा पुढं रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे. आता हे जर तुम्ही सर्च केलं गुगलला तर तुम्हाला याचं उत्तर बरोबर मिळेल, पण हे याचं उत्तर चूक आहे. का? कारण रावी नदी ही कुठे उगम पावते? तर ही धवलधार पर्वत रांगेमध्ये चंबा येथे हिमाचल प्रदेशात उगम पावते. त्यामुळं हे धवलधार पर्वतरांग लक्षात ठेवा, ही रोहतांग खिंडीजवळ उगम पावत नाही. आणि ही कुठे आहे? तर ही हिमाचल प्रदेशमध्ये आहे. चंबा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. मग रोहतांगचा काय संबंध आहे? तर रोहतांग ही जी खिंड आहे ही मनाली आणि लाहोल स्पिती यांना जोडणारी खिंड आहे. म्हणजे ही खिंड आहे, मार्ग आहे. इथे कोणत्याही नदीचा उगम होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हे पण चूक आलं. आणि तिसरा आहे सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे. तर हे बरोबर आहे. सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ मानसरोवर परिसर तिबेट इथे होतो. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर काय आलं? फक्त सी. आता सतलज नदीचा उगम कुठे होतो हे तर सगळ्यांनाच माहित असेल, कारण कुठे होतो? मानसरोवर तिबेटमध्ये होतो. त्यामुळे आपलं उत्तर सी, फक्त सी हे बरोबर आहे. आता तुम्ही ह्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा, व्यवस्थित रिव्हिजन करायची. कोणकोणते? सिंधू नदी करार, सिंधूच्या उपनद्या आणि त्यांची उगमस्थाने कुठे आहेत, ह्याचा अभ्यास करून ठेवा. काय नाही, 1 तास दिला ना तुम्ही, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी जरी हे पाहिलं तरी तुमचं होऊन जाईल. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे राजकोषीय तूट म्हणजे काय? पहिला आहे सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. तर हे बरोबर आहे. पुढचा आहे भांडवली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. हे चूक आहे. महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक हे सुद्धा चूक आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता हा पण प्रश्न PSI ला आला होता. राजकोषीय तूट म्हणजे काय? फिस्कल डेफिसिट. जर कोणी सेमी इंग्लिश किंवा ज्यांचं कॉमर्स वगैरे इंग्लिश मीडियम मधून झालं असेल त्यांच्यासाठी सांगते, याला म्हणतात फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? की सरकारचा जो एकूण खर्च असतो आणि सरकारला किती पैसे मिळतात ह्यांमधला जो फरक असतो ना, तो असतो राजकोषीय तूट. आता उदाहरणार्थ सरकार 100 रुपये खर्च करतंय, ठीक आहे, आणि सरकारला 80 रुपये हे मिळत आहेत, म्हणजे प्राप्त होत आहेत. एकूण प्राप्तीतील फरक म्हणजे प्राप्त म्हणजे काय? की त्यांना 80 रुपये मिळत आहेत. मग हे कुठून मिळतात? कर, महसूल, व्याज यातून ह्यांना हे पैसे मिळतात 80 रुपये. मग हे जे तूट आहे म्हणजे ह्यांची वजाबाकी किती येईल? 20 रुपये येईल. मग हे जे 20 रुपये आहे, ही जी तूट आहे ही सरकार कुठून आणते, कुठून घेते? तर हे 20 रुपयाचं सरकार काय करतं? कर्जाच्या स्वरूपात घेते आणि आपली जी राजकोषीय तूट आहे ती भरून काढायचा प्रयत्न करते. मग हे जे 20 रुपये आहे ती राजकोषीय तूट आहे. आलं लक्षात? आता पुढं काय आहे? भांडवली खर्च व महसुली उत्पन्न. आता भांडवली खर्च म्हणजे काय? रेल्वे, रस्ते, जे सरकारचे असेट्स आहेत ते रेल्वे, रस्ते. आणि महसुली उत्पन्न म्हणजे काय? आपण आताच पाहिलं, कर, व्याज वगैरे हे आहे महसुली उत्पन्न. यातील फरक हे तर सरप्लस मध्ये जाणार. हे डेफिसिट म्हणजे तूट मध्ये जाईल का? नाही जाणार. मग हे काय झालं? चूक झालं. पुढे महसुली खर्च व महसुली उत्पन्न. आता महसुली खर्च म्हणजे काय? जे पगार देतं सरकार, पगार, पेन्शन, पुन्हा जे अनुदान देतं ते येतं महसुली खर्चामध्ये. आणि महसुली उत्पन्न म्हणजे आपण पाहिलं आताच, कर, पुन्हा व्याज वगैरे, GST हे काय आहे? महसुली उत्पन्न. यातील फरक. आता यातील फरक ह्याला काय म्हणतात? महसुली खर्च वजा महसुली उत्पन्न याला म्हणतात महसुली तूट. म्हणजे ही महसुली तूट आहे, राजकोषीय तूट नाही. आलं लक्षात ह्यातला फरक? तर हा फरक आहे. अतिशय सोपा प्रश्न होता हा, PSI ला विचारला होता पण खूप इझी होता. ठीक आहे, समजलं तुम्हाला? चला पुढचा प्रश्न बघूया. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक ए फक्त. चला पुढचा प्रश्न बघूया. उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथने ओळखा. उपराष्ट्रपती हा भारताचा नागरिक असावा, बरोबर आहे. कोणत्याही पदासाठी तो व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे, जे की बरोबर आहे. पुढचा आहे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. हे चुकीचं आहे. लोकसभेचा सदस्य नाही. पुढे 45 वर्ष पूर्ण असावी. आता आपण उपराष्ट्रपती पदाचा खूप वेळा प्रश्न पाहिला आहे, उपराष्ट्रपतींबद्दल खूप वेळा पाहिला आहे. मग त्यांचं 45 वर्ष असावी अशी अर्हता कुठे आहे का? नाही. किती वर्ष असावी? 35 वर्ष असावी. त्यामुळं हे पण काय झालं? चूक झालं. म्हणून माझं उत्तर काय येणार?
अयोग्य कथने विचारलं आहे, म्हणून माझं उत्तर येणार बी आणि सी, जे की ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आता उपराष्ट्रपतींबद्दल आपण खूप वेळा पाहिलं आहे, त्यांचं कलम पाहिलं आहे, त्यांची नेमणूक कोण करतं, ते राजीनामा कोणाजवळ देतात, हे सर्व आपण पाहिलं आहे. त्यामुळं तुमचा हा प्रश्न चुकलाच नव्हता पाहिजे आणि हा सुद्धा PSI ला हा प्रश्न विचारला होता. आणि आपल्या पोलीस भरतीसाठी तर उपराष्ट्रपती खूप फेमस आहेत, म्हणजे एकदम एक्झामिनरचे फेवरेट आहेत. त्यांच्यावर एक तरी प्रश्न असतोच, त्यामुळे उपराष्ट्रपतींबद्दल सर्व माहिती पाठ करून ठेवा. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढे आहे, खालील विधानांचा विचार करा. हा सुद्धा PSI चा प्रश्न आहे, पण आपल्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये मी तुम्हाला हे कसं लक्षात ठेवायचं हे सर्व एक शॉर्ट ट्रिकनी सांगणार आहे. मला एवढीच जागा पुरेल फक्त एवढं सगळं सांगायला. ठीक आहे. पहिलं काय आहे, रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांग असे म्हणतात. बरोबर आहे. सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापीचे खोरे वेगळे झालेले आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे वेगळे झालेले आहे. हे पण बरोबर आहे. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळा अजिंठा डोंगरांग आहे. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपलं काय आलं, वरील सर्व विधाने बरोबर आहे. आता कोणती नदी ही कोणत्या दोन पर्वतरांगांना वेगळे करते हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम शॉर्ट ट्रिकनी सांगणार आहे. ही मला शॉर्ट ट्रिक माझ्या मैत्रिणींनी सांगितलेली आणि आता मी तुम्हाला सांगते. कसं लक्षात ठेवायचं बघा. मी अगोदर लिहून घेते NT पुढा. आता हा इथे टी आहे, इथे मी टी घेणार. TG माळा. आता इथं जी आहे, इथं जी घेणार. GB हरी आणि इथे बी आहे तर इथे बी घेणार. BK महादेव. आता कसं लक्षात ठेवायचं हे बघा. NT पुढा म्हणजेच काय, N म्हणजे काय, नर्मदा. नर्मदा. टी म्हणजे तापी आणि ह्यांना वेगळं करणारी कोणती पर्वतरांग आहे तर सातपुडा. ठीक आहे. टी म्हणजे काय, तापी. जी म्हणजे गोदावरी आणि हे कोणत्या पर्वतरांगेला वेगळं करतात तर सातमाळा अजिंठा. ठीक आहे. पुढे आहे जी म्हणजेच काय, गोदावरी. बी म्हणजे काय, भीमा. हे कोणत्या पर्वतरांगेला वेगळे करतात तर हरिश्चंद्र बालाघाट. आणि पुढे बी म्हणजे काय, भीमा. के म्हणजे कृष्णा आणि हे कोणत्या पर्वतरांगेला वेगळे करतात तर शंभू महादेव डोंगररांग. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. शंभू महादेव डोंगररांग. आता हे जर तुम्ही एवढं जे मी तुम्हाला सगळं सांगितलं हे व्यवस्थित पाहिलं आणि व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने 5 मिनिटं जरी केलं ना तरी तुम्हाला लक्षात येईल. NT पुढा, TG माळा, GB हरी, BK शंभू किंवा BK महादेव. आता इथे जे टी आहे तो इथे आला, हा जो इथे जी आहे तो इथे आला, इथे बी आहे तो इथे आला. त्यामुळे तुम्हाला फक्त हे N आणि के एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुन्हा TGB, पुन्हा इथे काय N, इथे के, असं NT, TG, GB, BK एवढं. BK बर्गर सिंग, GB म्हणजे आपला डेटा असतो तो, TG म्हणजे असंच काहीतरी लक्षात ठेवा आणि NT आपली कॅटेगरी असते NT, ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, हे जे पर्वतरांग मी जे सांगितली ना, सातपुडा, सातमाळा, अजिंठा, पुन्हा हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव डोंगररांग, हे उत्तरेपासून दक्षिणेकडे येणारा हा क्रम आहे. म्हणजे जर तुम्हाला तसं जरी विचारलं की उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत येणाऱ्या पर्वतरांगांची किंवा डोंगररांगांची काय म्हणतात क्रम ओळखा, तरी सुद्धा तुम्हाला येणार आहे. कसं कळलं? एवढ्या एका चित्रामध्ये मी तुम्हाला हे सगळं शॉर्ट ट्रिक मध्ये सांगितलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न PSI ला विचारला होता आणि आता यापुढचे जे बुद्धिमत्ता गणिताचे जे प्रश्न आहेत ते सर्व PSI ला विचारलेले आहेत. ते किती सोपे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता कपल आणि डाऊट ह्याचा पण प्रश्न आपण घेतला होता. जर कोण माझे रेग्युलर लेक्चर करत असेल तर त्यांना आठवलं असेल. आपल्याला काय दिलंय, कपलचा फॉर्म दिलाय, म्हणजे कपलचा कोड दिलाय आणि आता आपल्याला डफचा कोड काढायचा आहे. आता डफ म्हणजे काय माहितीये का, कपल म्हणजे माहितीये, कपल म्हणजे दोन किंवा काय म्हणतात जोडा. पण डफ म्हणजे काय, डफ म्हणजे मसुदा आणि आपल्याला याचा कोड शोधायचा आहे. याच्यासाठी मी काय करते, अगोदर ABCD लिहून घेते. ठीक आहे. आता इथे मी ABCD लिहून घेतले आहे. मी काय करते, कपल लिहिते आणि त्याला काय कोड दिलाय हे बघते. आता C साठी 3 आहे, C साठी 3 आहे म्हणजेच काय, इथे C चाच कोड आहे. पुन्हा O साठी जर इथे 1 पकडलं तर O इथे आहे, 1 इथे आहे, म्हणजे काय हे होणार नाही. पुन्हा O साठी जर मी 12 पकडलं, आता हे बघा आपल्याला इथे समजत नाहीये, O साठी 12 आहे, 1 आहे,
हे समजत नाहीये. आणि जास्तीत जास्त किती आहे? 26 आहे. म्हणजे 126 असं मी पकडू शकत नाही. म्हणजेच काय? ओ एकतर 1 असेल, ओ की एकतर 12 असेल किंवा ओचं इकडे कुठेतरी पेरिंग असेल. ते आपण फाइंड आउट करूया. जर मी ओला 12 पकडलं तर 12 कसं येतंय? ओच्या अपोजिट 12 आहे. बरोबर? म्हणजेच काय? इथं ओचं अपोजिट आलं. पुन्हा यू. आता हे 12 झालं. यूचं काय येईल? एकतर 6 येईल. 61 तर येणार नाही. कारण 61 ही आपली संख्याच नाहीये. आता यू इथे आहे. यूच्या अपोजिट काय आहे? 6 आहे. म्हणजे यूच्या अपोजिट 6 आहे. ठीक आहे. पी. पीला जर 11 मानलं तर पी काय आहे? इथे आहे. पीच्या अपोजिट 11 आहे. म्हणजे पीच्या अपोजिट पण काय आहे? 11 आहे. एल इथे आहे आणि एलच्या खाली काय आहे? 12 आहे. आता एलचा आणि 1चा इथे काही संबंध नाही. म्हणजे एल काय आहे? 12 आहे. एलला स्वतःची किंमत दिलेली आहे. म्हणजे आता ईचं पण बघूया काय होतंय. ई काय आहे? 5 आहे. म्हणजे ईला स्वतःची किंमत दिलेली आहे. मग मला एक लक्षात येते. काय लक्षात येते? हे जे खालची आहे ना, ही जी खालची रांग आहे, ह्याच्या अपोजिट जे येत आहे त्यांचे नंबर दिलेले आहेत. पण जे या रांगेत आहे त्यांचा स्वतःचा नंबर त्यांना दिलेला आहे. मग हेच लॉजिक जर पुढे डफला फॉलो होतंय का ते आपण बघूया. आता मी काय करते? डफ लिहून घेते. आता डफचं कसं होईल? जर मी जसं मी आता सांगितलं, जर खालची रांग असेल तर त्याच्या अपोजिटची संख्या येणार आणि जर वरची रांग असेल तर त्याची स्वतःची किंमत येणार. डी काय आहे? वरच्या रांगेत आहे. डी इथे आहे. वरच्या रांगेत म्हणजे काय येणार? त्याची स्वतःची किंमत येणार. किती येणार? 4 येणार. ओ इथे आहे. ओच्या विरुद्ध काय येणार? 12 येणार. ठीक आहे. यू इथे आहे. यू खाली आहे. म्हणजे काय? यूच्या अपोजिट येणार. यूच्या अपोजिट काय आहे? 6 आहे. जी काय आहे? वर आहे. जीचे काय येणार? स्वतःची किंमत येणार. एच पण काय आहे? वर आहे. म्हणजेच काय? त्याची सुद्धा स्वतःची किंमत येणार. आणि टी इथे आहे. पण टी कसा आहे? खाली असल्यामुळं त्याच्या अपोजिट कोण आहे? त्याची किंमत येणार. म्हणजेच आपलं कोडिंग काय आलं? 412, 6, 787. ऑप्शन मध्ये 412 कुठे आहे? इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे काय आहे? 67. इथे सुद्धा 67 आहे. इथे पण आहे, इथे पण आहे. बर, त्याच्या पुढे काय आहे? 87. आता इथे 820 आहे. म्हणजे हे गेलं. इथे काय आहे? 711 आहे. इथे गेलं. आणि इथं काय आहे? 87. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे माझं उत्तर आलं. आता ह्याचं लॉजिक खूप व्यवस्थित असं मी जे दिलंय ना, असं एकदम तसं जर लिहिलं असेल ना तर लगेच येईल. पण जर असं काहीतरी ढोबळ मानाने बोटावर जर मोजत बसले तर हे जमणार नाही. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघूया. सान्वी युविकापेक्षा उंच आहे. ठीक आहे. सान्वी काय आहे? युविकापेक्षा उंच आहे. पण नीलाक्षपेक्षा नाही. म्हणजे सान्वी काय आहे? नीलाक्षपेक्षा छोटी आहे. ठीक आहे. चैताली निमितापेक्षा उंच आहे. चैताली जी कोण व्यक्ती आहे ती काय आहे? निमितापेक्षा उंच आहे. आणि पण युविकापेक्षा नाही. म्हणजे युविका काय आहे? चैतालीपेक्षा उंच आहे. मग हेच कसं होणार? हे जर मी इथं लिहिलं तर युविका उंच आहे कोणापेक्षा? चैतालीपेक्षा. पण चैताली उंच आहे कोणापेक्षा? तर निमितापेक्षा. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? यांच्यातील सर्वात उंच कोण? कोण आहे? नीलाक्ष आहे. किती सोपा प्रश्न आहे आणि PSI ला विचारलेला. खूप सोपा होता. चला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. ठीक आहे. एक रांग आहे आणि त्या रांगेमध्ये किती मुलं आहेत? 21 मुले आहेत. मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते. म्हणजे मोनिका सपोज इथे आहे तर तिला उजवीकडे म्हणजे या साईडला 4थ्या जागेवर हलवलं जातं. म्हणजे कसं? 1, 2, 3 आणि 4 इथे. तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या स्थानावर येते. आता जर ती 12व्या स्थानावर आली म्हणजे इकडे किती लोक आहेत तिच्या? 11 आहेत. तिचा 12वा म्हणजे 21 मधून 12 गेले. किती राहिले? 9 राहिले. म्हणजे तिच्या या साईडला किती लोक आहेत? 9 लोक आहेत. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती? म्हणजे ती उजव्या बाजूने आता कितवी आहे? 10वी आहे. बरोबर. अगोदर कुठे होती ती? इथं होती. म्हणजे तिचा कितवा नंबर येईल? उजव्या बाजूने 10वी आली इथे. मग इकडे कितवा नंबर असेल तिचा? अगोदर 11, 12, 13 आणि 14. म्हणजे अगोदर ती कितव्या स्थानावर होती? उजवीकडून 14व्या. माझं उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक 4 14व्या स्थानावर. समजलं? खूप सोपं होतं आणि हा PSI ला विचारतोय. आपण तर डेली जे क्वेश्चन घेतो त्याच्यामध्ये बरेच अवघड प्रश्न घेतो.
त्यामुळे हे तर काहीच नाहीये, हो ना. चला आता पुढचा प्रश्न बघूया. खालील दिलेल्या प्रश्नात एका संख्या श्रेणी दिलेली आहे, त्यात एक संख्या चुकीची आहे, ती चुकीची संख्या शोधा. आता चुकीची संख्या शोधण्यासाठी मी काय करते, हे अगोदर खाली लिहून घेते. 2, 12, 66, 97, 297, 1485, 5940, 20790. आता काय लॉजिक आहे हे मला शोधायचंय. हे बघा, 2 पासून एवढ्या लांबपर्यंत संख्या गेली आणि अवघ्या किती संख्यांमध्ये? 5 संख्यांमध्ये, म्हणजे गुणाकार आहे. ह्या जी संख्या श्रेणी आहे याच्यामध्ये गुणाकार आहे. मग 2 आणि 12 ह्याच्यामध्ये कसं रिलेशन असू शकतं? एकतर बेसक 12 डायरेक्ट असू शकतं, बरोबर. 12 आणि 66 ह्याच्यामध्ये काय फरक आहे? 12 पंचे 60 असतं, बरोबर. मग 66 हे काय आहे? 66 भागिले 12, 12 पंचे 60, वरती किती राहिले? 6 राहिले, म्हणजे पुन्हा 5.5 असं असू शकतं, बरोबर. मग गुणिले 5.5. आता हा पॅटर्न फॉलो होतोय का हे मला बघायचंय. नाहीतर एकतर 2 कसा असू शकतो, एक असं पण असू शकतं, एकाचा स्क्वेअर अधिक 1, हे 12 कसे असू शकतात? 3चा स्क्वेअर किती होतो? 9, 3चा स्क्वेअर अधिक 3 म्हणजे काय? 9 3 12. हे 66 कसे होऊ शकतात? 66 हे 8च्या जवळ आहे, 8च्या वर्गाच्या. 8चा वर्ग किती होतो? 8 8 64 अधिक 2. पण इथं काय होतंय? इथं अधिक 3 होतंय, पण इथे काय होत नाही. मग 8च्या अगोदरची कुठली आहे? 7. 7 7 49, पण 49 आणि 16 ह्याच्यामध्ये सुद्धा बराच फरक आहे, म्हणजे हा पॅटर्न तर नसणार आहे. मग आपण काय करूया, इथं वर्ग घन ह्याचं लॉजिक न लावता जसं मी इथं गुणिले 6 गुणिले 5.5 केलं तसं बघूया. आता हे 6 इथे 5.5 म्हणजे काय? 0.5 ने संख्या काय होतीये? कमी होतीये, म्हणजे खाली जातीये. मग 66 गुणिले काय यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे, बरोबर. इथे 6 आहे, इथे 5.5 आहे, मग पुढे काय येणार? गुणिले 5. जर 0.5 ने कमी केलं तर मग 66 गुणिले 5 किती येतात? 6 पंचे 30, 6 पंचे 30 आणि 3 किती? 33. म्हणजे उत्तर काय येतंय? सॉरी, आपलं उत्तर काय येतंय? 330 येतंय, पण इथे किती आहेत? 297. जर मी इथे 330 पकडलं, सपोज जर 330 पकडलं, तर ह्याच्या पुढं कसं येईल? गुणिले 4.5 येणार. 4.5 काय येणार कळलं? कारण आपण 0.5 ने कमी कमी जातोय. आता जर मी 330 ला 4.5 ने गुणलं आणि जर माझं उत्तर 1485 आलं, तर माझं चुकीची श्रेणी कुठली असणार? चुकीची संख्या कोणती असणार? 297. पण तसं आहे का हे आपण क्रॉस चेक करूया. 330 गुणिले 4.5, 330 गुणिले 5 किती येणार? 1650. पुन्हा इथे एक शून्य आला. आता 330 गुणिले 4 किती येणार? 1320. ठीक आहे, ह्यांची काय करूया? बेरीज करूया. 5 6 2 8, 3 आणि 1 4, हातचा 1 आणि हा एक घर सोडून काय? 0, म्हणजे किती आलं? 1485. आणि इथं पण काय आहे? 1485. म्हणजे आपल्याला इथं कळतंय की चुकीची संख्या कोणती आहे? 297. बर, आपल्याला इथंच नाही, आपल्याला पुढे पण क्रॉस चेक करायचंय, तरी करू शकता. जर ह्याला मी काय करणार आता? गुणिले काय करणार? गुणिले 4. आता 1485 गुणिले 4 किती येणार? 5940. 5940 गुणिले काय येणार? 3.5. आता 5940 गुणिले 3.5 केलं तर किती येते? 20790. म्हणजे आपला हा जो पॅटर्न आहे ना, 0.5 ने कमी जायचा, तो बरोबर आहे आणि आपली चुकीची संख्या आहे 297. म्हणून माझं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. समजलं? हे सुद्धा खूप सोपं होतं. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आपल्याला एक आकृती दिली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल असं विचारले. 5 1 8 6. आता इथे काय आहे? 36 81 आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. इथं कसं येईल बघा. आता ह्या ज्या आपल्याला दिल्या आहेत रेषा, ह्या कशासाठी आहेत हे आपल्याला कळत नाहीये. हे सगळं इथे काय होत आहेत? एकत्र होत आहेत. मग ह्याच्यामध्ये काय लॉजिक आहे ते बघूया. 36 काय आहे? 6चा वर्ग आहे. 81 काय आहे? 8 9चा वर्ग 81. मग इथे 8 आणि 9 अधिक 81 असं पण केलं असू शकतं. आणि इथं 6चा वर्ग. मग इथं काय येईल? 5चा वर्ग. 5चा वर्ग किती आहे? 25. पण ऑप्शन मध्ये 25 हा नाहीच आहे, अंकच नाहीये. म्हणजे इथं काय आहे? इथं वेगळं काहीतरी लॉजिक आहे. आणि ते वेगळं लॉजिक काय आहे? हे बघा. 5 अधिक 1 किती येणार? 6. आणि या 6चा वर्ग किती आहे? 36. आता ह्याच्या पुढे 8
अधिक 1 किती येणार 9. ह्या दोघांची बेरीज किती येणार 81. 9चा वर्ग किती येणार 81. आता 8 आणि 6 किती येणार 14 येणार आणि इथे काय येणार 14चा वर्ग. 14चा वर्ग किती आहे 196. माझं उत्तर काय येणार 196 ऑप्शन क्रमांक 3. समजलं. फक्त जे वरती आहेत त्यांची आपापसात काय केली आहे बेरीज केली आहे आणि त्यांचा काय घेतलाय वर्ग घेतला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न तर अतिशय सोपा कोणालाही येईल. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा. आता इथं जी कोर आहे ती काय आहे मोकळी कोर आहे. इथं जी कोर आहे ती काय आहे भरलेली कोर आहे. पण हे कसे आहेत अपोजिट आहे म्हणजे इथं जी कोर होती त्याच्या अपोजिट. आता आपल्याला काय दिलं आहे इथं कोर दिले आहे मग आपलं कसं येणार चौकोन येणार आणि जर इथली कोर भरलेली आहे तर त्याच्या अपोजिट कोर कशी येणार रिकामी येणार म्हणजे आपलं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. हा सुद्धा PSI ला विचारलेला प्रश्न होता आणि हा ऍज इट इज आपण प्रश्न घेतला होता. जेव्हा आपण त्रिकोणाचे मोजमाप किती त्रिकोण आहे हे मोजायचं जे एक लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये हा प्रश्न मी घेतला होता.